आधी वेली अरे थांब असा काऊन करतो अरे दादा आता थकून गेली धावत धावत काल काल रड ऐकू आला दादा तिकडं कुठे गेलता मम्मी असं काऊन करून राहिला कोण मारलं कोण मारलं गेला दादा गेली फाशी नाही का सांगू बाई तुले घरी कोण नाही एक सासू होती तेही गेली दोन सासरे होते तेही गेले आता घरी राखायला कोण नाही लेकराले कोणाही शेजारी पाहिजे ठेवतो कधी बिचारे कापूर झाली का रे हे कमी ना हे काही कोणतं खाटवायचं कडक कडक राहायचं येत नाही लवकर तरी म्हणतो काला करून देतो काला करून देतो काला खात नाही काही खाते कडक कडक मग खरं जी कमाई चांगली सी चांगली चांगलं खा लागते चांगलं नाही खाते तू न लक्ष ठेवलं नाही अमर तुला इथं सांगून गेलती रे बापावर थोडस लक्ष ठेवत म्हणलं हे पोट्ट आहे तसं त्याले घरी कमत नाही पीरभर आणि आपल्यासारखं मग पोराला शिकून ठेवलं तुम्ही माने असं म्हणून करते बयासारखं थोडस मंद बुद्धी आहे पहिलेच तर 12 वर्ष लेकरून नाही झालं अहो 12 वर्ष लेकरून नाही झालं झाडे 900 केले झाडे झाली का दिवसभर हाकशी मीच पोट्ट जलमलं जेव्हा खायच्या हाकाच्या बजाय पोट्ट्याच्या झाली का रे पुढे सरक भरून गटर नंबर पाणी लावलं पहिले पाणी नाही भरलं घरी नळ नाही आले चालू झाला खाली बसलं खाली बस मागून येतो
थांब. मम्मी बाबा म्हणे का म्हणे? नाही बोलाली म्हणे. मम्मी मी म्हणायचं. अरे कापसाला गेलती बोकडा. ठीक आहे. घे. काढा. अरे अहो बाई, हो आजीबाई, हे नेमकं असं काम करत असं नव्हतं. किती खाली बोंबलते. मम्मी हा. मम्मी बाबा बाबा, बाबा घरीच नव्हते. नाही हा. बाबा गेले पिक्चर पाहिले कोणा संग रे? कोणा संग गेले? रमाताई सोबत. काही सबक त्याला म्हणलं होतं बापूर लक्ष ठेव जा, दूध मूत पाच जा. काहीच नाही पाजलं, कुठं मला खाल धावून जाईल. झालं का? खातात बजार. किती टँकर दूध पेलं माहित आहे? झालं तेव्हा टँकरनं दूध लावतो त्याची. आता मला हा. बोल नाही तू पे तू पे आता मी दूध पिऊ बोल नाही मग तू का पेतो? मग पेतो. भूक नसन काढताय साऱ्या गावबंदीचे कोणाला काही माहिती खात बसते. ओय बापू बाळा, अरे बाळा, मामी मामी पाय आता अंगावरचं दूध पाजत नाही. बोंबलू नको जास्त. नाही 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 अरे दूध मी नाही निघत तर कसं पोट? अरे मी खपून दाखवून आली. मी बाबाला सांगे नाव नाव काय पता बाप का करत? नाव अरे तर दूध नाही निघत त्याला का बाप का करत? मी बाबाले नाव तू सांग दादा, तुले काम आहे? त्याला काय झालं? नाही झालं? तुले काम आहे? आधी विचार. तू आजी तूच सांग, 12 वर्ष दूध पाजते का लेकरं? ते बोकड 12 वर्षात झालं तरी अंगावरचं दूध मानते. नवीन कोणी तर 12 महिने पाजत नाही. आमचे कामं ते म्हटलं बायाचे 3-3, 4-4 वर्ष दूध पाजो तेव्हा एवढाले बोकड झाले. अरे तर रस्त्यावरच्या कोणाला बाबा म्हणते नाही. बाबा मी पॅन्ट भरून आला होता. हा बाबा नाही होय तू बोंबलं बंद करता घेऊन ये बाबा. ते नाही होत. कोणाला बाबा म्हणते रस्त्यानं गेलं का बाबा बुबू बाबा जानवर. बाबा दुसरे केले का बाबा तुला? बाबा नाही नाही. मामा दोन केले बाबा नाही तर मामा. हे नाही होय.
बाबा पाय खाया तिकडे खुर्चीवर बस. मावशी मावशी आता मावशी इथे का करतो तू? मावशी केलाले पाहिजे. आण बन. अरे त्या बाबा कुठे सांगू? तो मारुती बुवाच्या मंदिरात जाऊन बसते तिथं असं काय आहे म्हणते रुपया घेऊन ये. बरोबर सांगतो हा? बरोबर सांगतो का? हो 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 मंदिरात जाऊन पाहिजे नसेल तर मला म्हणतो चौधरी मी यायला सांगतो. अरे मंदिरात आहे तिकडे नाही ते काय? अरे हे खायला खाऊन पडलो. बाबानं भांडे उठले. आले उठून ठेवले आणि का हात कुठं पुसले तोंडाले? तुम्ही का दोघं मिळून उठले का? बाबा हो बाबा तर होय. आता काय करू लोणच्या टाकू यायचं भूक लागली. मांगू भू. बाबा मी बोलतो. यात्रा हे थोडं करीच नाही फिरवा. आता चांगला बस ना. हो इकडे यावं. या ना. आता ह्या पानात सरमता इकडे या. मी काय म्हणतो तुम्हाला सांगून गेली का घरी कोणी आहे नाही लेकरावर लक्ष ठेवच्या दूध पाजच्या म्हणजे का मी खोटे बोलून राहिली मी काम म्हणून राहिली तुम्हाला सांगून नाही गेली दूध ठेवलं होतं ना मग पाजलं कोण नाही बाबा दूध त्याच्यात ठेवलं होतं मग बाबा काय काय नाही अहो तर दुधाची बॉटल भरून दिली होती ना उठलं अरे दूध माईने केलं म्हणजे माईचं बोक येतात मामी रूपा मावशी आलती म्हणते रूपा मावशी मग काय बाबा घरी होते का बाबा पिक्चर पाहायला गेले होते मावशी घेऊन खरंच गेलते का एकट्याने भाज्या ठेवलं पिक्चर पाहायला गेले जाऊन गेलता जाऊन गेलता जाऊन गेलता दुसरा करू नाही ह्या पिक्चरला काऊन गेलता एवढा काळा नाही भेटता राहू दे त्याने काढायला बाप पाहिजे मी तरी का करू तू का मला उघडं सोडतो मी का म्हणतो बाई घे नको थांबलो गेलं चिकट पोळे छाटून रूपाने सुटो इकडं कुठे गेलं 10 रुपये कमावले ह्या पिक्चरला त्याच्या पिक्चर राहता किती खासी एवढं मी चांगलं बाहेरच्या पोराले मी पा किती कापूस इथून आणला क्विंटलभर भरला मग काकाजी ते खुरखुरा या ना खुरखुरा आता हारपून जाते तर बाजू देव कमरले लेकराचे खुरखुरा मी का म्हणतो बाई हो आई तुला सांगत होती
तुला अंधारात जाऊन बसली पुढं राहायचं तर मा लेकरू 12 वर्षाचं लेकरू झालं नाही लय देव पूजले तेव्हा झालं आणि पावला कोणता देव तो पंढरपूरच्या इथे कारा या मानवराई पावला कारा थोई झाला कारा आणि हे पोट जन्मलं तर यमदूत कसं होऊन राहिलं लखवायला बापू हे रायरायमध्ये जेवण घेतलं दूधच प्यायला पाहिजे मी गेलो सौर मी काय म्हणतो आजी 12 वर्ष नाही झालं म्हणलं 12 वर्ष झालं आणि असं झालं नवसा पाण्याचं इकडे इकडे सांगू अगस्त पारणा पाहिजे ना आपल्या घरीच तर अगस्त पारणा ह्या का मागू पाय बाबा अगस्त पारणा थोडस खांदावर फिरून ना त्याला पोराले अगस्त पारणा दिलं बेटा इकडे ये मी काय म्हणतो तुला दूध नाही पाहिलं किती खासी म्हणजे एवढं मग एक टँकर दूध पाहिजे दिवसभरात एक टँकर किती लिटर राहते एका टँकर मध्ये 200 लिटर एवढी एकच पाहिजे किशोर भाऊ तरी माहित आहे तुम्ही शिका काही कोणती गाडी गाडी कोणती मामाची गाडी मामाला काय आणलं माहिती आहे ना रडते मा
माझे बाळाने समजावे माझं लेकरू एवढं बिलंदर आहे. अहो किती खायला द्या, किती खायला द्या, तरी पोट काही भरत नाही. आणि याले सांभाळता नाकी न घेते. आता पाय ना धापा टाकून राहिली. ह्या वयात होते का एवढी दगदग? पण हे असं बिलंद हे पाय आता का करून राहिलं काय माहित. असं मंद बुद्धी जन्मलं. मम्मी लय आली वो बाबाले बोला पंखा चालू झाला वो मम्मी कूलर चालू झाला वो बाबाला टाकता कूलर मध्ये. बाबाले कूलर मध्ये टाको मम्मी अन्न होईल. बरोबर टाकतो. पण मी का म्हणतो, अरे तू शांत तरी केव्हा बसेल? मी बायको गेल्यावर 12 वर्षात त्याला बायकोची चव्हाली. अरे तर 12 वर्षाचा आहे तू, अजून वयात याच आहे. मी 2 करीन मम्मी. पहिले चंदूच्या करी, त्याच्यावर 10 नंबर आहे. मग मला 3 पाहिजे. 3 का करशील? एक वावरी, एक घरी, एक पीपी वर म्हणजे गाडीवर. 3 नाही 4 करून दे, पण पहिले चंदूचं करू दे. नाही चंदू दादाचं नाही. काऊ चंदू दादाले पिलू आहे. पिलू आहे. पिलू आहे काही बोलतं का रे? तुला तू कळत का नाही? पिलू आहे त्याले. मला लागण करणं मला आता पाहिजे ना. मोठं पोरग राहिलं नाही पिलू आहे. पिलू आहे. पिलू आहे. गोरे चंदू यामध्ये ते खरं आहे का? दादा पिल्लू का नाही? नाव दादा पिल्लू का नाही? नाव मम्मी मला लागलो. हो मला दूध प्यायचं आहे वो. अरे दूध हे बाई दूध बी पेला चालू का नाही करून मागते असं लेकरू आहे कोणाच्या पेंढरीत तरी कोणाच्या तरी आहे का असं? दूध पिणं चालूच आहे. 12 वर्षाचं आहे. मम्मी ती आली वो. आता ना हागाचाच बजार यायचा. फेडून घेईल व्यवसाय करतो. काही खात राहते पुरे मंडपवर वास मारून राहिला. काही खात बस. कोणा बिस्किट दे ते खा, कोणा चॉकलेट दे ते खा, कोणा चिवडा दे ते खा. आज चिवड्याच्याच पासून राहिला. कुठून द्यायला काय माहिती? कोण द्यायला रे चिवडा? गंगू मावशी ना. गंगू मावशी दिला का? तरी मी मनोज पोट असा खाऊ करून राहिलं, बिलकुल खाऊन राहिलं तरी म्हणूच मी. मम्मी गंगू दादाले पिलू. थांब थांब थांब. होरे चंदू त्या कामामध्ये रांदे काय
अहो डॉक्टर जर गेलता का नाही चंदू दादा तर ते म्हणे याला सुई नाही देत म्हणे याच्या अंगात रगत आटलं म्हणे म्हणून ते त्याला पिलू झालं म्हणे. अरे त्याने पिलू नाही म्हणत बैठाला, त्याने पिलिया म्हणते. तेच तर म्हणलं मी. पिलू पिलू कोणाला नाही म्हणलं, पिलू झालं म्हणलं. पोट्या गेलं तर नाही गेलं, पिलू झालं. तू दे बाबा बाबा नाही बाय, हे मागाय बाबा. मामा 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 मी काय म्हणतो, काका का हो? एवढा खाते आता का सांगू, सांगितलं तुम्हाला. अहो रडायला लागलं, सांभाळायला तयार नाही. सांभाळता मान हाती नव्हे ते बापावर गेलो. बापाने राहिले 12 13 लाडू, 20 जलब्या. मावशीला लाडू दिला देऊ चष्मा लावल्यावर माधुरी सारखी. अरे नाही, आता डोळ्याने काही कापूस दिसत नाही. कापूस इचाल त्यावर बोंड हातात येते म्हणून चष्मा लावून घ्या, कापूस बरोबर दिसते. त्यात काही पाला पाचोडा कचरा येते. दादा तू पाहून काय नाही, तुलाही लागत जास्त. तू मोबाईल पाहत तुला ह्या एवढा चष्मा लागत. केतन दादा ना मामाच्या गावाला जाऊया, गोड गोड खाऊया, अंगाच्या खालं झोपूया, तिकडून येऊन मजा मारून शाळेत जाऊन राहूया. मम्मी दूध तू खासाठी जन्मला मला खा. अरे ते मनाचं वय म्हणलं म्हणून खाते का? आपण सकाळी आहो. Bye.
अरे दादा मी कवाची घरी आली तुला दिसली नाही का रे हा? असा काऊन करतो बयारासारखं तू नाही दिसत ना मला आठवण लागते का तू मेली बा नाही आताच नाही मरत मी त्यासाठी एखादी पोरगी पाहिजे त्याच्या बाबा लग्न करीन आणि मग मी सुखानं डोरी मिळती मग मी बायको करू हो हो करजो मासोन्या करजो दोन 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 नाही रे चार चार एवढं बदमाश चार का करशील शाळेत आले शाळेत झाले बायकर घेऊन नाही पाहिजे का वा? बरं मग तू काय नंबर शाळा 6 आणि त्याला 4 सिम का तुला माहित नाही का करत अभ्यास के जडमती होत तुझ्या नावाचं जावत आहे तशी पत्तर किंवा निशाण मावर कावणे होणार म्हणजे ते दोहा ऐकला का तू बरं आहे ज्या शाळेत बायका 4 करून देतो पाच बाळाचं काम आहे काऊन काढून राहिला तू तेच झाली ना बोलतेच झाली म्हणजे बायका वाढत तूही खूपच आहे तुला काम करायला लागतं की नाही असो मी टाळण्यासाठी पाळणार पाहिजे बाबासाठी कधी मी कधी कळपा टाकली थोडासा मक्का टाकून देतो नाही मावशी मक्का मावशी बरं आहे मी का म्हणतो आता चाल घरी चाल तुला रोडवर तमाशा केला चाल घरी झोपून देतो माझी शिकी धुवून द्यायची व बाई वाचून काही शी का तर सर्वच धुवून देतोस आठ लोक लावताला आठ बरं पहिलं चालता ना मी पहिलं येतो गेनलाल भाऊजीच्या टाक्यावर उलीची दूध तरी म्हणे बाई म्हणे लेकराले माघारी ठेवत जा म्हणे माझं लय दूध होते म्हणे मॅच नाही ऐकलं घरीच राहू दे म्हणे त्याने मम्मी डरणार तुला सांगितलं होतं ना रे भुकी लागत घरी जायचं म्हणून हे काय म्हणलं माहित आहे का काय माझे एवढं करत नाही 6 वर्षापासून कुत्री सारखी कापूस यायची आणि तुले काय रस्त्यावर सोडून देते म्हणजे ज्याचं का घरातून आणला म्हणजे नाही म्हणलं मी 12 झालो होतो मी रोडवर जास्त जावं हो वाटत चौकात नाही मी डब्बा घेऊन गेली तिकडूनच आणलं मी नंतर मला शी लागते सहान बातमी आहे दादा तू गोदरेज झाला का नाही म्हणून लागतं चाल आता तुला धुई धाय करून देतो कारण आता पोराला भूका लागल्या तुला एवढं खाल्लं चंदुले तर काही जेवायला मी एक वाजू का वाजवतो वाजवून घे का मनात येईल तेवढं वाजव एक काऊ वाजव मागच्या माशा केत मी वाजव कापूस देता ते गाणं जमला नाही मला समजलं नाही समजून सांग अरे माई मम्मी पागलच आहे मम्मी आता का नाही गीतांजली आली आता खूपच जोराने आली तू आरामाने येवो अरे कमीला थांबलो अरे मला इथे बोलता टाळ्या वाजवा, टाळ्या